शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टर इस्माईल पठाण लिखित छत्रपती राजाराम महाराज करवीर दुसरे आणि प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ कडाकणे अनुवादित यात्रा युरोपची छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांची रोजनिशी या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती होते, तर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ कडाकणे, डॉक्टर यशवंत थोरात, डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर इस्माईल पठाण, बाळ पाटणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बाळ पाटणकर यांनी छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांच्यावर ग्रंथ प्रकाशित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचं कोल्हापूरमध्ये स्मारक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली। डॉक्टर इस्माईल पठाण यांनी आपल्या पुस्तकाविषयी सविस्तर माहिती दिली। त्यामध्ये समुद्र मंथन या गोष्टीला त्यावेळी तीव्र विरोध असताना सुद्धा राजाराम महाराज दुसरे यांनी युरोपला जाण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याचं सांगितलं। अवघ्या 20व्या वर्षात त्यांनी नवीन प्रयोग करण्यासाठी, नवीन काहीतरी शिकण्यासाठी आणि तो आधुनिक बदल आपल्या संस्थानात करण्यासाठी हा दौरा आखला होता अशी माहिती त्यांनी दिली। डॉक्टर रघुनाथ कडाकणे यांनी राजाराम महाराज दुसरे करवीर यांच्या रोजनिशीमध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या याचा सविस्तर आढावा घेतला। माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी नेमकं काय शिकलं पाहिजे हा आदर्श राजाराम महाराज दुसरे यांनी 20व्या वर्षात घालून दिला असून त्यांच्या कार्याचं नेहमीच स्मरण करण्याची गरज व्यक्त केली। कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी या पुस्तकात चांगले संदर्भ देण्यात आल्याचं सांगत यातील अनेक गोष्टी प्रेरणा देणाऱ्या असल्याचं सांगितलं। राजाराम महाराज दुसरे यांनी त्या काळी दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती जाहीर करून शिक्षण सर्वांपर्यंत नेण्याची ग्वाही दिली होती। आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल बोलतो, मात्र त्यांनी त्याच काळात ते राबवलं होतं असा एक द्रष्टा राजा आपल्याला लाभला असे गौरवोद्गार त्यांनी काढले। नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंत थोरात यांनी तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला आणि राजाराम महाराज हे युरोपमध्ये जाण्यासाठी का उत्सुक होते याची मांडणी केली। तिथल्या दौऱ्यांनंतर कोल्हापूरच्या विकासाच्या आकांक्षांची ब्लूप्रिंट त्यांच्या मनात तयार झाली असावी असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी अल्पकाळात राजाराम महाराजांनी शिक्षणासाठी जी भूमिका घेतली ती महत्त्वाची असल्याचं सांगितलं। पुढच्या काळातही कोल्हापूरचा इतिहास आणि व्यक्ती यावर लेखन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी तलवारीचं युग संपलं होतं, यंत्रयुग सुरू झालं होतं, अशा काळात केवळ 20 वर्षाचा हा कोल्हापूरचा राजा युरोप दौऱ्यावर जातो आणि तिथल्या आधुनिक सर्व प्रकारच्या संस्था उद्योगांना भेटी देतो, मान्यवरांशी चर्चा करतो आणि कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा एक चित्र मनोमनी ठरवतो। मात्र दुर्दैवानं भारतात परत येण्याआधी त्यांचा मृत्यू होतो। जर छत्रपती राजाराम महाराज करवीर दुसरे यांना आणखी आयुष्य लाभलं असतं तर आज आपल्याला आधुनिक कोल्हापूर पाहायला मिळालं असतं असं प्रतिपादन त्यांनी केलं। यावेळी व्यंकप्पा भोसले, अविनाश पाटील, मुकुल पाटणकर, सिद्धार्थ पाटणकर, माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, डॉक्टर सुनीलकुमार लवटे, डॉक्टर सुरेश शिपूरकर, व्ही.बी. पाटील, बी.पी. साबळे, ऋतुराज इंगळे, डॉक्टर रमेश जाधव, आनंद माने आदी उपस्थित होते।